जगावं कसं मायबाप शिकवतात। ऐकताय ना तुम्ही? जगावं कसं मायबाप शिकवतात, रडावं कसं अनुभव शिकवतात, कष्ट किती करायचे परिस्थिती शिकवते, त्रास किती द्यायचा नातेवाईक शिकवतात, पण दुःखावरही मात कशी करायची ते आमचे संत शिकवतात। दुःखावर मात करण्याचं साधन फक्त आणि फक्त संत आहेत महाराज। म्हणून संतांनी जे दिलंय ते या जगामध्ये कोणीच देऊ शकत नाही। कारण मायबाप देहदान करतात, देव जीवदान करतो आणि संत कृपादान करतात। म्हणून संत श्रेष्ठ। कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती। कल्पापर्यंत सरत नाही इतकं कृपादान संतांनी केलं। एकंदरीत नामदेव महाराजांनी देवाकडे मागणी मागून आपल्यावर केलेले हे उपकार आहेत बरं का। कारण आज मागणी प्रकरणातला अभंग या ठिकाणी निवडलेला आहे। खरं तर वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून आजचा अभंग आहे। वास्तविकता संप्रदाय सांगतो पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, दुसऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, तिसऱ्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, जागराच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, काल्याच्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, संप्रदायाचा नियम आहे। कितीही पहिल्या दिवशी वेदांत वाचस्पती जरी कीर्तनकार आणले, शास्त्री जरी आले, पंडित जरी आले, महंत जरी आले, महामंडलेश्वर जरी आले, तरी पहिल्या दिवशी नाम प्रकरणातलाच अभंग घ्यावा। मग नंतर भक्तीपर, संतपर, वैराग्यपर चालतो मध्ये कोणताही टाकला तरी, पण जागराच्या दिवशी मागणी प्रकरणातलाच अभंग असावा आणि काल्याच्या दिवशी भगवंताच्या चरित्राचाच उच्चार व्हावा। हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे आणि त्या नियमाला अनुसरून आज तुमचा जागर आहे आणि जागराच्या निमित्ताने आज मागणी मागायचा दिवस आहे। म्हणजे आज तुम्ही आम्ही देवाकडे मागू शकतो, पण कोण मागू शकतो? तुम्ही सगळे आले ना, तुम्हाला सगळ्याला अजिबात मागायचा अधिकार नाही। तुमच्यापैकी कोण मागू शकतो ते सांगते आहे का? ज्यांनी ज्यांनी सप्त्याला वर्गणी दिली त्यांनाच मागायचा अधिकार आहे। कळतंय ना? कारण देव असा तसा देत नाही, घेसी किंवा देसी, ऐसी अससी उदार, तो उदार आहे, पण पहिल्यांदा घेतो आणि नंतर देतो। म्हणून ऐका, देव पहिल्यांदा घेतो आणि देतो। आपल्याला मागायचं असेल तर अधिकार पाहिजे। काय मागावं, कुणाकडे मागावं, कुणाजवळ मागावं, कुणासाठी मागावं हे आम्हाला कळालं पाहिजे। ऐका,
प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना आणि प्रकृष्टेभ्य अर्थना. म्हणजे काय, थोडं अवघड आहे, सोपं करून सांगते. प्रकृष्ट अर्थना, प्रकृष्ट नाम अर्थना, प्रकृष्टात अर्थना, प्रकृष्टेभ्य अर्थना. अर्थात मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. येतंय का लक्षात तुमच्या? हां, मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकडे असावी आणि मागणी श्रेष्ठांकरिता असावी. ऐका, सातत्याने श्रेष्ठ हा शब्द येतोय. तुम्ही मला सांगा, माणसाने ज्येष्ठ असावं की श्रेष्ठ असावं? तुम्ही बोलले तर मला बरं वाटेल. सगळेजण श्रेष्ठ असावं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला भुका लागल्यात का? उपास लागला का? नाही ना? जरा टवटवीत बसा बघू, फ्रेश बसा, सावधान बसा, अगदी सावधान बसायचं, पार मरगळल्यासारखं अजिबात बसायचं. काहींचे तोंड पाहिले की असं वाटतं अख्ख्या जगाचं दुखणं यालाच गेलं. पार तोंड उतरून बसा त्या आणि नेमके पुढे येऊन बसा त्या. आणि त्यांचे तोंड मी पाहिले की मलाही वाटतं जीव द्यावा का काय. कुठून आबुदी आली याच्या पुढं कीर्तनाला उभी राहिली वाटतं ना. म्हणून जरा फ्रेश बसा बघू, आनंदी बसा. हे बघा, दुःख कुणाला नाही, दुःख तुम्हाला आहे, दुःख मला आहे, दुःख सगळ्यांना आहे. फक्त शोकांतिका एवढीच की गरीबाला वाटतं श्रीमंत सुखे, श्रीमंताला वाटतं गरीब सुखे. जरा तुमच्या गावात एखादा श्रीमंत असेल ना, त्याला जाऊन विचारा, बरं तू सुखी का? ते म्हणतं नाही ना ताई, 5 कोटी रुपयाचा बंगला बांधला, कोणाचाच नाही असा बंगला आहे पठ्ठ्याचा, 5 पक्वान्नाचं जेवण आहे, रोज 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो, पण जेवणाचं ताट पुढं आलं की मलाच माझा डायबिटीस आठवतो. कशाचं? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया टाळ्या वाजवा, पण मन मोकळेने वाजवा. अशा काय टाळ्या वाजवता तुम्ही? खरं सांगा दादा, तुम्हाला पावसाची बुरबुर आवडते का जोरात पडून गेलेला आवडतो? जोरात. मग तुमच्या बुरबुरी सारख्या टाळ्या आम्हाला कशा काय आवडते? टाळी वाजवायची पण मन मोकळे. काय सुंदर गायल्यात आमच्या राणीताई. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सुखिया कोणी सुखात नाही. याला वाटतं तो सुखी, त्याला वाटतं हा सुखी. काही काही बायांना आमच्याकडे पाहिलं की वाटतं वाह, काय कीर्तनकार बाईची मजा आहे. मस्तपैकी 4 व्हीलर गाडीमध्ये बसून येते, AC गाडीत बसून येते, 2 तास बोलते आणि एवढली पाकिटं घरी घेऊन जा. असंच वाटतं ना तुम्हाला? आता काय सांगू तुम्हाला? आता माझंच सांगते, बाकीच्यांचं नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, पाणीयातला मासा झोप घेतो कैसा. एवढं सोपं नाही हो, एवढं सोपं नाही. एखाद्याकडं माईक दिलं ना राणीताई, एखाद्याला बोलायची हौस आहे, ते आपल्याला नाव ठेवतं, याला जमलं नाही, त्याला जमलं नाही. त्याला एकाला माईक दिलं, एक असंच ॲडव्हान्स मला भेटलं आणि मी त्याची परीक्षाच घेत असते. मला भेटलं की मी त्याला परिपूर्ण उतरत असते. ते म्हणलं ताई, त्या दिवशीच्या ताईंनी काही कीर्तन चांगलं नाही केलं. म्हटलं असं, चला तुम्ही लग्नामध्ये त्याच्याकडे माईक दिलं आणि त्याला सांगितलं काहीच नाही, 2 शब्द शुभेच्छा पर बोलायचं, दुसरं काहीच बोलायचं नाही. ते म्हणलं चालेल ताई. ते उठलं, शुभेच्छा द्यायला उठलं ना, त्याने शुभेच्छा नाही दिल्या, नवरी नवरदेवाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. एवढं सोपं वाटतं तुम्हाला? 2 तासात सिद्ध करायचं असतं महाराज, आणि 2 तासात लोक ठरवतात कीर्तन रंगलं की पडलं. एवढं अवघड आहे. आता काय सांगायचं?
म्हणून ज्याचं त्याचं त्यालाच माहिती आहे. हा, जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण, एवढं सोपं नाहीये. म्हणून मला एवढं सांगायचंय की इथं बसलात ना आनंदी बसायचं. एवढे 2च तास आपल्या जीवनात सुखाचे. इथून घरी गेलात की कटकटीशिवाय दुसरं काहीच नाही. प्रपंच म्हणजे चवना चोथ आणि एरंड्याचं गुराळ. तो माझा असो नाही तर तुमचा असो, सगळ्यांचा सारखाच आहे. महाराज, आपण एकमेकाला भेटलो ना, एकच प्रश्न विचारतो, काय? बोला बोला, बरं आहे का? तुम्ही काय म्हणता? खरंच बरे आहे का तुम्ही? हा, कोणी बरं नाही, म्हणायला बरं आहे हेच खरं आहे. कळतं का तुम्हाला? मला सांगायचे, प्रत्येक जण दुःखात आहे, पण आपलं दुःख इथं घेऊन बसायचं नाही, टवटवीत बसायचं, फ्रेश बसायचं. किती आनंद पाहिजे चेहऱ्यावर सांगू तुम्हाला. ऐका, मी एक प्रसंग नेहमी सांगत असते. सर ऐका, वीर भगतसिंग दुसऱ्या दिवशी फासावर जायचं होतं. आदल्या दिवशी दंड बैठका काढायला सुरुवात केली आणि शिपाई तिकडनं आला. शिपाईने सांगितलं, भगतसिंग उद्या तुम्ही फासावर जाणार आहात, युद्धाला नाही जायचं. का बरं दंड बैठका काढतात? भगतसिंग म्हणले, फासावर जायचं म्हणून तर दंड बैठका काढतात. म्हणे फासावर जायचं आणि दंड बैठका काढायचं काय संबंध? भगतसिंगांनी उत्तर गोड दिलं. भगतसिंग म्हटले, आई मी लहान होतो ना, माझी आई देवपूजेला बसायची. ती देवपूजेला लागली की मला फुलं आणायला सांगायची. मी फुल बागेत जायचो आणि जशी असेल तशी फुलं घेऊन यायचो आणि आईच्या हातात द्यायचो. आई काय करायची? ज्या फुलाचा घाण वासेल ते फुल फेकून द्यायची, जे सडलेलं आहे ते फुल फेकून द्यायची, जे सुकलेलं आहे ते फुल फेकून द्यायची. पण जे फुल अगदी टवटवीत दिसतंय, सुंदर दिसतंय, ते फुल उचलायची आणि देवाच्या चरणापाशी व्हायची. मी दंड बैठका याच्याच करता काढतोय की मी इतका टवटवीत दिसावा, इतका सुंदर दिसावा की या पृथ्वीने माझा मात्र त्या ठिकाणी स्वीकार करावा आणि भगवंताच्या चरणापाशी मला जागा मिळावी, याकरता मी दंड बैठका काढतोय. मला सांगायचं एवढंच आहे, भगतसिंगांना मरता मरता सुद्धा टवटवीत दिसावं वाटलं. तुम्ही मरताना कसे दिसाल मी काही पाहायला येणार नाही. निदान कीर्तनात टवटवीत बसा एवढीच माझी इच्छा आहे, दुसरी काहीच नाही. म्हणून जरा सावधान बसा, टवटवीत बसा. हा, काय प्रश्न विचारला होता मी तुम्हाला? सप्त्या अशीच करा आणि असंच लक्ष ठेवा. तुम्ही काय विचारलं होतं? नाही नाही, मला काही घेणे आता, काय बरे का नाही काय हे काही विचारलं नाही मी तुम्हाला, अजिबात नाही. कारण मला माहिती तुम्ही कोणीच बरे नाही, त्याच्यासाठी कीर्तन की नाही. मी तुम्हाला एकच प्रश्न विचारला होता, माणसाने ज्येष्ठ असावं की श्रेष्ठ असावं? काय असावं? श्रेष्ठ असावं. ज्येष्ठ नसला तरी चालेल, पण माणसाने श्रेष्ठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मागणी श्रेष्ठ असावी, मागणी श्रेष्ठांकडून असावी, मागणी श्रेष्ठांकरिता असावी आणि मागणी श्रेष्ठांकडून असावी. ऐका, मागणीचा विषय श्रेष्ठ असावा. काय मागावं याचं मला ज्ञान पाहिजे बरं का. विठ्ठल वास्तविकता मी नेहमी सांगत असते, जेव्हा जेव्हा संतांना देवाने आग्रह केला काहीतरी मागून घ्या, काहीतरी मागून घ्या. जगद्गुरु तुकोबारायला सांगितलं देवाने, अहो तुकोबाराय, तुमच्या भक्तीचं ऋण आमच्यावर खूप झालं, काहीतरी मागा. आणि तुकोबारायांनी सांगितलं, देवा द्यायचंच असेल तर एकच दान दे की तुझा विसर होता कामा. हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा. हेची दान रे देवा, हेची दान रे देवा, तुझा विसरण भावा, तुझा विसरण हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा. एकंदरीत संतांनी देवाकडे प्रत्यक्षरित्या काही मागितलंच नाही. ऐका, गोड संत चरित्रातला एक भाग सांगते, व्यवस्थित ऐका, तुम्ही लक्ष ठेवून ऐका. खरं तर संत चरित्र पुन्हा पुन्हा ऐकलं तरी ते ऐकावं वाटतं. हरिपाठ पुन्हा पुन्हा करतो तरी तो करावा वाटतो. एखादा पिक्चर येऊन गेला की तो जास्त वेळ पाहावासा वाटत नाही, एकदा पाहिला तरी दुसऱ्यांदा पाहावासा वाटत नाही.
पण ऐका, संत चरित्र फार गोड. एकतर संतांना देवाकडे प्रत्यक्षरित्या काही मागावं वाटलं नाही, याच्याकरता गोड भाग सांगते ऐका. खरं तर एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज. भानुदास महाराज नियमाला अगदी पक्के. महिन्याची वारी ठरलेली पैठण ते पंढरपूर. भानुदास महाराज ज्या घरी वारीला मुक्कामाला जायचे ना, तो मुक्काम अनेक वर्षापासून तसाच ठरलेला होता. ते काय आत्ताच्या वारकऱ्यांसारखं नव्हतं. आत्ताचे वारकरी जिथं गरम पाणी आंघोळीला तिथं मुक्कामाला, जिथं टीव्ही पाहायला तिथं मुक्कामाला. आत्ताचे वारकर तसं नव्हतं भानुदासांचं. भानुदास महाराज ज्या घरी मुक्कामाला जायचे तिथं दोघं पती पत्नी राहायचे. आणि पती पत्नी राहत असताना भानुदासांचा मुक्काम त्यांच्या घरी. अनेक वर्षापासून भानुदास महाराजांची सेवा त्यांनी केली. आणि करत असताना तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी पत्नी भानुदास महाराजांकडे गेली. महाराजांना सांगितलं, महाराजजी अनेक वर्षापासून आम्ही संत सेवा करतो, कधी वारकऱ्याची सेवा चुकवली नाही आणि कधी पांडुरंगाकडे काही मागितलं नाही. आज तुम्हाला मनातलं काहीतरी बोलावं वाटतंय, बोलू का जरा? भानुदास महाराज म्हटले, ठीक आहे बोला, काय आहेत? आणि मग मात्र त्या ठिकाणी भानुदास महाराजांना ती पत्नी बोलू लागलीत, महाराजजी अनेक वर्षापासून आम्ही संत सेवा करतो, कधी मागितलं नाही, पण आज कुठेतरी असं वाटतंय की आम्हाला संतती व्हावी. आम्ही दोघं एवढं आयुष्य केलं, आम्हाला संतती नाही. म्हातारपणाचा आधार, म्हातारपणाची काठी म्हणून आम्हाला एखादं पोरगं व्हावं, याच्या पलीकडे आमची इच्छा नाही. भानुदास महाराज विठ्ठल 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 म्हणत तिथून निघाले. आणि निघाल्याबरोबर बरेच दिवसामागे दिवस गेले आणि दोघांनाही संतती प्राप्त झाली. मुलगा इतका सुसंस्कारी होता दादा, इतका सुसंस्कारी. जन्माला आलं, पोरगं मोठं व्हायला लागलं. सगळ्या गावामध्ये त्याचा गाजावाजा, प्रत्येकाचं पाया पडायचं, संप्रदायाचं वळण त्याला, गळ्यामध्ये माळ, कपाळाला गंध, पंढरपूरची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, सगळं त्याच्या जीवनामध्ये. कारण आई वडीलच भाग्यवान होते, त्यांच्या पोटी चांगलंच पुत्र जन्माला येईल, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. महाराज म्हणतात सोपं नाहीये चांगलं पुत्र जन्माला, आईबाप सुसंस्कारी असावे लागतात. कधी कधी अनावधानाने दारुड्याच्या पोटी भक्त जन्माला येतं, त्याला कधी कधी आईचं पुण्य असतं बरं का. जसं तुम्ही जर विचार केला ना, तर जसे भक्त प्रल्हाद जन्माला आलेत ते आईचं पुण्य होतं, वडिलांचं नाही. म्हणून तो मुलगा अत्यंत भाग्यवान जन्माला आला. इतका गोड पोरगं जन्माला आलं. आई वडील आनंदी आनंद, सगळीकडे वातावरण आनंदी आनंद. दिवसामागे दिवस गेले आणि भगवंताच्या मनात कधी काय येईल सांगता येत नाही हो. भगवंताच्या मनात काय येईल खरंच सांगता येत नाही. पोरगा 18 वर्षाचं झालं आणि धडदिशी जमिनीवर पडलं दादा. दोघही आईबाप त्या 18 वर्षाच्या लेकराजवळ गेले. डोक्याला हात लावला, अंगाला हात लावला तर अंग पूर्णपणे थंडगार पडलेलं होतं. डोकं थंडगार झालेलं होतं, श्वास बंद झालेला होता. आणि आईबापाच्या एका सेकंदात लक्षात आलं की आपलं पोरगं आपल्याला सोडून गेलेत महाराज. त्या गेलेल्या पोरगाकडे दोघंही आईबाप पाहू लागले आणि जसा ओक्सा ओक्शी रडायला लागलेत महाराज. दोघंही एकमेकाकडे पाहत रडतायत. काय चुकलं होतं आपलं? संत सेवा कधी चुकवली नाही, तरी भगवंतानी का बरं असं केलं असेल आपल्या बरोबर? दोघंही रडतात. पण वडिलांच्या लक्षात आलं, अरे आज तर भानुदास महाराजांचा मुक्काम आहे आणि ते तर आपल्या घरी मुक्कामाला येणार आहे ना. आपण जर रडताना दिसलं तर एवढ्या वर्षाची संत सेवा आपली वायाला जाईल. पत्नीला सांगितलं रडू नका. ती म्हटली अहो रडू नको तर काय करू? पोटचा गोळा गेलाय, काळजाचा तुकडा गेलाय आणि तुम्ही म्हणतात रडू नका. रडू नको तर काय करू, माझ्या पोटचा गोळा गेला. अहो रडू नका. आज भानुदास महाराजांचा मुक्काम आपल्या घरी आहे आणि आपल्याला जर रडताना पाहिलं तर इतक्या दिवसाची संत सेवा आपली चुकून जाईल. तिनं डोळ्यातलं पाणी पुसलंय. हो तुम्ही रडू नका म्हणतात, मी डोळ्यातलं पाणी पुसलंय तो. पण भानुदास महाराजांनी आपल्या मुलाचं प्रेत पाहिलं तर जेवण करतील का? प्रश्न फार मोठा होता महाराज. तिनं विचार केला काय करायचं. तिनं सांगितलं एक काम करू, जोपर्यंत भानुदास महाराज घरी येत नाही, जोपर्यंत 2 घास खात नाही आणि जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत आपण आपल्या मुलाचं प्रेत आतल्या खोलीत झाकून ठेवू. काय आई बाप असतील महाराज, स्वतःच्या मुलाचं प्रेत आतल्या खोलीत झाकलंय महाराज. आणि पतीनं पत्नीला सांगितलं गेल्या वेळेस जशी सेवा केली होती अगदी तशीच करायची.
काही चुकता कामा नाही. पत्नीनं सांगितलं ठीक आहे. महाराज अंगण ओटा सारवलाय, रांगोळी रेखटली, पाची पक्वान्नाचं जेवण बनवलंय आणि सगळी व्यवस्थापन केलेत महाराज. आणि भानुदास महाराज विठ्ठल 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 म्हणत म्हणत तिथपर्यंत आले. हातपाय धुवायला पाणी दिलंय आणि भानुदास महाराज आतमध्ये आले आणि आल्याच्या नंतर बसायला पाट टाकला, ताट वाढून आणलं, रांगोळी काढलीत महाराज, सगळं व्यवस्थापन केलंय. आणि आल्याबरोबर महाराजांना विनंती केली दोघांनी, महाराज आपण जेवण करून घ्या. महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं. 18 वर्ष झाले, 18 वर्ष बाळ माझ्यासोबत जेवायला बसलेलं असतं. कुठे बाळ? त्याला बोलवा जेवायला. आईचं अंतकरण दाटून आलं महाराज, काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं. आणि आई म्हणालेत महाराज ऐका ना, आमचं पोरग आहे ना खेळून खेळून थकलं होतं महाराज, म्हणून आतल्या खोलीत झोपलेत महाराज. भानुदास महाराज बोलू लागले, 18 वर्ष झाले, 18 वर्ष बाळाला कधी झोप लागली नाही. ऐका, जोपर्यंत बाळ माझ्या समवेत जेवायला येत नाही तोपर्यंत अन्नाचा एकही घास मी खाणार नाही. आईचा हुंदका दाटून आलात. खरं बोलल्याशिवाय पर्याय नव्हतात महाराज. दोघही आई बाप भानुदास महाराजांच्या समोर रडू लागलेत. महाराज खरं सांगू का? महाराज खरं सांगू, आमचं पोरग आहेत ना महाराज, असं झोपलंय महाराज की त्या झोपेतनं पुन्हा परत कधीच उठणार नाही महाराज. आमचं पोरग असं झोपलंय महाराज की ते आता पुन्हा परत आई म्हणणार नाही महाराज. आमचं पोरग असं झोपलंय महाराज की ते पुन्हा परत कधी बोलणार नाही महाराज. आमचं पोरग असं झोपलंय महाराज की ते पुन्हा परत कधी उठणार नाही महाराज. काय चुकलं होतं महाराज? संत सेवा कधी चुकवली नाहीत महाराज. अरे तरुण पोरग निघून जाणं कमी दुःख नसतं महाराज. जे आईबापाचं निघून जातं त्याला विचारा काय दुःख असतं महाराज. आई बाप रडायला लागलेत महाराज. काय चुकलं होतं? इतक्या वर्षापासून पांडुरंगाची सेवा करणारे आम्ही, वारकरी आम्ही, माळकरी आम्ही, संत सेवा करणारे आम्ही, आणि आमच्या वाट्याला हे दुःख यावं महाराज. काय चुकलं होतं सांगा ना महाराज. भानुदास महाराजांनी डोळे बंद केलेत महाराज. डोळ्यातलं पाणी महाराजांचं गालावर आलंय आणि महाराज पांडुरंगाशी संवाद करतात. हे देवा, हे देवा, अशी या जगात अशी एकही आई नाही देवा की स्वतःचं पोरग मेलेलं असताना रांगोळी रेखटणारी आई जगात नाही देवा. अरे स्वतःचं पोरग गेलेलं असताना पाची पक्वान्नाचं अन्न शिजवणारी आई जगात नाही देवा. स्वतःचं पोरग गेलेलं असताना पाची पक्वान्नाचं जेवण संतांना देणारी आई जगात नाही देवा. अरे स्वतःचं पोरग गेलेलं असताना संत सेवा करणारी आई जगात नाही देवा. का केलं देवा? देवा, यांचं पोरग जर जिवंत झालं असतं तर आपल्याला इथे थांबायचंय. भानुदास महाराजांचा अधिकार होता महाराज. महाराज म्हणू शकले असते जिवंत कर, अधिकार होता. पण महाराज काय म्हणतायत? जिवंत झालं असतं तर. डोळे उघडले आणि विचारलं, कुठे पोरग? कुठे पोराचं प्रेत मला पाहावं म्हणतोय एकदा. दोघही पती पत्नी पुढे गेलेत महाराज. दरवाजा खोलला आणि काय सांगावं, जसं झोपेतलं पोरग उठून बसावं तसं प्रेत उठून बसलं. ते म्हणतंय, कुठे भानुदास महाराज? मला त्यांच्या समवेत जेवण करायचं. मला सांगायचं एवढंच आहे, संतांना प्रत्यक्षरित्या देवाकडे मागावं लागलं नाही, नुसतं मनात चिंतन केलं आणि देवाने ते पूर्ण केलं महाराज. चितिल्या रोकडे मनोरथ, चितिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आशा पाहे मुखाकडे, चितिल्या रोकडे मनोरथ, चितिल्या रोकडे मनोरथ.
रोकडे मनोरथ मागण्याची आस पाहे मुखाकडे. देवाकडे प्रत्यक्षरित्या मागावं लागत नाही. मनात नुसतं चिंतन केलं तरी तो पूर्ण करणार आहे. फक्त काय मागावं याचं ज्ञान पाहिजे. माणसं मागतात हो, मागत नाही असं नाही, काहीही मागतात. काही एकानं श्रावण धरला, श्रावण धरतात ना तुम्ही, काही काही नमुने असे महिना वर्षभर काही चरतात आणि श्रावण धरतात. त्यानं श्रावण धरलात बरं का. आणि श्रावण धरल्यानंतर देवादिदेव महादेवाची साधना करायला लागला. आणि देव महादेव कसा आहे, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे. भोळा आहे बिचारा, लवकर प्रसन्न होत असतो. याने श्रावण महिना धरला, महादेव त्याला प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्याच्या बरोबर महादेवाने त्याला विचारलं, तुला काय लागतंय पटापट मागून घे, पण माझी अट आहे, 3 मागण्यांच्या व्यतिरिक्त तुला मागता येणार नाही. तो म्हणला ठीक आहे देवा, मी मागेल, पण माझी अट आहे. देव म्हणले तुझी काय अट आहे? ते म्हणलं हे बघ देवा, मी आजपर्यंत जेवढं काही केलं तेवढं तिला विचारल्याशिवाय केलं नाही, म्हणून आज काय मागायचं ते सुद्धा तिला विचारतो. कोणाला? शाबास, काय हुशार माणसं आहे तुम्ही. हां, तुम्ही विचारतात म्हणून तुम्ही बोललेत, बरोबर आहे की नाही ना. ऐका, तुम्ही ऐकतात त्याच्यात नवल नाही बरं का. तुम्ही बायकोचं ऐकतात त्याच्यात अजिबात नवल नाही. देवाला सुद्धा ऐकावं लागत होतं, नाही ऐकते. जाऊ द्या, पण ऐकावं लागेल. आता झालीच नसेल तर कुठून ऐकतील तो भाग वेगळा आहे. मला सांगायचं एवढंच आहे की ऐका. तर म्हणलं मी तिला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही. ते देव म्हणले हरकत नाही, तू जाय पटकन आणि विचारून ये तिला काय लागतं. ते घरी पळत 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 गेलं. आणि पळत गेल्याच्या नंतर बायकोला सांगितलं, गाई देव मला प्रसन्न झाले, काय मागू देवाकडं. ती म्हणली बरं होतं महिनाभर तिकडं मात्र गेलं होतं, आता पुन्हा त्रास द्यायला आलं, काय मागू देवाकडं. ती म्हणली खरंच देव तुम्हाला प्रसन्न झाले? होय म्हणले, काय मागायचं पटापट बोल. ती म्हटली खरंच ना तुम्हाला प्रसन्न झाले, ऐका ना आपण माहेरी जातो, माझ्या माहेरी जातो, तुम्ही पुढे चालतात मी मागं चालतो, आपण बांधाने चालतो. बांध माहिती का तुम्हाला? माहिती आहे ना. काहींचं आयुष्यच बांध कोरण्यात गेलोय, तो काही सांगायचा विषय नाही. काहींचं जीवनच बांध, काही काहींच्या घराकडे सुद्धा जायला बांध नाही हो धडावर, अख्खे करून करून पोकळ करून ठेवले. जाऊ द्या मरू द्या, ते बांध असतं ते बांधाने चालायला लागलं. तो पुढे चालला. ती म्हणली का आपण सगळे दोघं एकमेका मागं चालतो, बघा ना तुमची उंची माझी उंची सारखीच आहे, तुमचा रंग माझा रंग सारखाच आहे, पण पहा ना म्हटलं देवानं तुम्हाला किती मोठं नाक दिलं आणि मला एवढंच नाक दिलं, तुमच्या देवाला सांगा माझं नाक मोठं करून द्या. आता हे पळत 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 पळतच निघाल. देवा ऐकलं का, माझ्या पत्नीचं नाक मोठं करून द्या. बरं देवाचं असं आहे बरं का, द्यायला लागलं अजिबात मागं पुढं पाहत नाही. ते असं नाही वर्गणी देऊ का नको देऊ का नको, अजिबात नाही. देव उदार आहे, तू अजिबात मागं पुढं पाहत. नाक द्यायला सुरुवात केली दादा, ही परातीत कणिक मळत होती, ते नाक आलं परातीमध्ये, परातीतून घरात, घरातून अंगण ओट्यात, अंगण ओट्यातून हायवेवर, इकडची ट्रॅफिक जाम इकडची ट्रॅफिक जाम, नाक डायरेक्ट देवापर्यंत जाऊन पोहोचलं. मी म्हणलं देवा दुसरं काय लागतं मागून विचारून येतो मी पुन्हा. आणि मग पुन्हा हे निघालं नाका नाकानं नाका. ती म्हणलं इथून तिथून एवढा खरबुडा रस्ता होता भाऊ, एवढा चिकना रस्ता झालाच कसा. हे नाका नाकानं तिथपर्यंत. आता बरं आहे का, काय मागू दुसरी मागणी. ती म्हणली तुमच्या देवाला काही कळतं का, अहो नाक एवढं मोठं मागितलं तर एवढं मोठं नाक देत असतात का. जा तुमच्या देवाला सांगा माझं नाक लहान करून द्या. हे पुन्हा नाका नाकानं निघालं. आणि देवाला सांगितलं देवा ऐकलं का, माझ्या पत्नीचं नाक लहान करून द्या. आणि देवाचं असं आहे दादा, द्यायला लागल्यावर खूप. आता लहान म्हणलं ना देवानं ठेवलंच नाही. तुम्ही इमॅजिन करा ना कशी दिसत असेल. ठेवलंच नाही. ते म्हणलं आता विचारतो जातो कस काय बरं आहे का विचारून येतो. पळत 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 तिला म्हणलं आता बरं आहे. ते म्हणलं काय करावं तुमच्या देवा, नाक मोठं करून द्या तर एवढं मोठं दिलं आणि आता लहान करून द्या तर ठेवलंच. जा आणि तुमच्या देवाला सांगा पहिलं जसं होतं ना तसं करून द्या. हे पुन्हा देवाकडे गेलं. देवा पहिलं जसं होतं ना तसं करून द्या. देवानं दिलं, पण एक सांगू तिन्हीची तिन्ही मागण्या संपल्या. काय मागावं याचं ज्ञान पाहिजे, कुणाकडे मागावं याचं ज्ञान पाहिजे. खरं सांगू का, खरं तर माझा परमात्मा कल्पतरूचं झाड आहे दादा. त्या कल्पतरू खाली जशी जशी फळं इच्छा कराल तसं तसं फळं आम्हाला मिळतं ना दादा. पांडुरंगाची भक्ती केली की देवाकडे ज्या नजरेनं पाहिलं तसा देव आम्हाला दिसत असतो की नाही. मग देव म्हणजे कल्पतरूचं वृक्ष आहे. एक मोळ्या विकणारे बाबा निघाल्यावर एक जुना प्रसंग सांगतो. मोळ्या विकणारा निघाला, थकला बिचारा, दमला. आणि दमल्याच्या बरोबर त्यानं विचार केला कुठंतरी सावलीला बसावं. ते आलं नेमकं त्या झाडाच्या सावलीत बसलं. पण ते झाड सामान्य नव्हतं. झाड कशाचं होतं ऐकताय का तुम्ही? हा कल्पतरूचं. झाडाखाली बसलं, गाड दाट सावली होती. ते झाडाखाली बसल्या बसल्या विचार करायला लागलं इतकी सुंदर सावली, इथं जर थंडगार पाणी मिळालं तर काय बरं होईल. नुसती कल्पना केली, लगेच रांजण, लगेच थंडगार पाणी, ग्लासात पाणी, पाणी घट घट पिलं आणि विचार केला पाणी मागितलं पाणी मिळालं बुवा.
पण इथं जर कधी जेवणाची व्यवस्था असती तर काय बरं झालं असतं. आणि माणसाच्या अपेक्षा संपत नाही. लगेच पाची पक्वान्नाचं जेवण, चांदीचं ताट, चांदीचा लोटा, चांदीची वाटी, सगळं चांदीचं जेवण केलं, पाणी पिलं आणि विचार केला इथं जर कधी झोपायची व्यवस्था असती तर लगेच बिछाना, मखमली गादी, मखमली पांघरून झोपलं, पांघरलं. तुम्ही म्हणाले एवढ्या उन्हाचे कसं काय पांघर? त्यानं कधी पांघरून पाहिलं नव्हतं ना हो, म्हणून त्यांनी पांघरून पाहिलं. ऐका, पांघरलं पण मनातली मनात विचार केला. पाणी मागितलं, पाणी मिळालं. जेवण मागितलं, जेवण मिळालं. बिछाना मागितला, बिछाना मिळाला. इथं भूत तर नसल ना? एका मिनिटात भूत हजर. भूत त्याच्याकडे पाहायचं, ते भूताकडे पाहायचं, भूत त्याच्याकडे पाहायचं, ते आता तरी गप्प बसावं का नाही? हे म्हणलं दिसतंय तर भूतासारखंच, हे मला खाणार तर नाही ना? एका रपक्यात भूताने एकादशी सोडून दिली बा. काही भूत रात्रीचीच एकादशी सोडतात. भूत एकादशी रात्रीची सोडत नाही. काय म्हणतं बरे आपली लंगडीच धरतोच का आला? अजिबात नाही. एकादशीचा व्रत हा एकादशी प्रमाणेच केला पाहिजे. आजच्या दिवशी जेवण केलं तर पाप लागत असतं महाराज. खरं सांगू का, वारकऱ्याच्या दारातल्या कुत्र्याला सुद्धा उपास पाहिजे आज. कुत्र्याला सुद्धा भाकर करायची नाही, भाकर द्यायची नाही. कारण लाटणाऱ्याला खाणाऱ्यापेक्षा जास्त पाप भेटत असतं. म्हणून एकादशीच्या दिवशी रात्रीची सोडायची नाही. काही लोक येतात बरे आपली ताई जमतच नाही. धरायला कुणी सांगितली तुला जमत नाही तर? करायचं तर पूर्ण करावं, नाही तर अर्धवट प्रयत्न करू नयेत महाराज. ऐका, आता मला जर ठरवलं असतं ना ताई तर मी आता अर्धवट कीर्तन सोडून गेले असते. पण माझा नियम पक्का आहे. मी मूळची हाडाची वारकरी आहे म्हणून कीर्तन करते. एवढं दुखत असताना सुद्धा एवढं सोपं नाहीये. संप्रदायाच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. खरं सांगू का महाराज, काही लोकांचं दुखायला लागलं तर काहींची सुपारी पुरी करून द्यावी लागते, पण कीर्तन अपूर्ण होतं दादा. पण एक सांगतेत महाराज, कीर्तन सेवेला उभं राहिलत ना. मला एक आठवलं आज, मी वाटलं तर सोडूही शकत होते, पण मला आठवलं बाबा महाराज सातारकरांचा मुलगाच होता ना. शेजारी टाळ वाजवत असताना गाता गाता ॲटेक येऊन खाली पडला. बाबांनी सांगितलं त्याला बाजूला न्या, कीर्तन पुरं होस तर मी कीर्तन संपवणार नाही. हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे दादा. इथे नियमाला फार प्राधान्य आहे. इथं अर्धवट कीर्तन सोडून जाता येत नाही, पूर्ण करावं लागतं. म्हणून ऐका, एकादशीचं व्रतही पूर्ण करावा लागतो. कल्पतरूचं झाड आहे, जशी कल्पना कराल तशी कल्पना आमची पूर्ण होत असते. जशी इच्छा कराल तसं पूर्ण होत असतं. त्याच्या खाली बसलं की इच्छा पूर्ण होत असते. बरोबर की नाही? कल्पतरू तळवटी जो कोणी काय म्हणे त्याला सांगा जोजी, काय म्हणे त्याला सांगा जोजी, काय म्हणे त्याला सांगा जोजी, काय म्हणे त्याला सांगा जोजी. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय म्हणे त्याला सांगा जोजी, काय म्हणे त्याला सांगा जोजी. काय नरोबर आहे, गोड वर्णन करतात. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. तुम्ही देवाकडे गेलात ना, पांडुरंगाच्या चरणापाशी बसलात ना, तुम्हाला काही उणं पडणार नाही दादा, अजिबात नाही. म्हणून कल्पतरू खाली फळे येती मागितली. अतिशय गोड प्रमाण दिलं महाराजांनी आणि योग्य वेळेत दिलं बरं का. वेळ जाऊन नाही दिली, वेळेवर दिलं. हे महत्वाचं आहे. कारण तुम्ही पार्लेजी बिस्किट पाहिले का कधी? खाल्लंय का कधी? खाल्लंय ना. आज आठवण नका येऊ देऊ, पण खाल्लंय ना तुम्ही. हा, ऐका महाराज, ती खाण्याची एक युक्ती आहे. चहात बुडवून खायचं असेल ना ताई तर किती वेळ बुडवायचं आणि किती वेळात तोंडात टाकायचं हे ज्याला कळालं त्याचं पोट भरलं. कळतंय का मला काय सांगायचंय? हा, जर जास्त वेळ पार्लेजी बिस्किट चहात ठेवलं तर ते विरघळतं आणि लगेच उचलून तोंडात टाकलं कडकच राहतं. म्हणून किती वेळ बुडवायचं आणि किती वेळात तोंडात टाकायचं त्याला कळालं, त्याचं मात्र पोट भरलं. तसंच आहे कीर्तनामध्ये, किती वेळात प्रमाण उचलायचं आणि किती लयबद्ध गायचं, ज्याला कळालं त्याचा परमार्थ उच्च कोटीला गेला. एवढं सोपं नाही. ऐका,
म्हणून कल्पतरू खाली फळे येती मागितली. जशी कल्पना कराल तसं फळ पूर्ण होत असतं. भगवंत काही कमी करत नाही. तसं पांडुरंगाने नामदेवरायला प्रश्न विचारला. नामदेवराय काहीतरी मागाव आमच्याकडे, काहीतरी मागा. नामदेवरायने सांगितलं देणार तरी काय आणि देण्यासारखं आहे तरी काय तुमच्याकडे, काहीतरी मागाव, मागा काहीतरी. आणि मग मात्र पांडुरंगाने विचारलं नामदेवराय एखादा बंगला देऊ का? म्हणले अजिबात बंगल्याची गरज नाही. अहो एवढं मोठं कुटुंब, बंगला तर घ्या. अजिबात नाही. कीर्तन करावे लागतात तुम्हाला, पंजाबपर्यंत कीर्तनाला जातात. कोणाला? नामदेवराय. एखादा गाडी देऊ का 4 व्हीलर? म्हणजे गाडीची गरज नाही. बंगला नको, बंगला नको, गाडी नको. मोक्ष नको, मुक्ती नको का? मुक्ती सुद्धा नको, मोक्ष सुद्धा नको. वैकुंठ पाहिजे का? वैकुंठ सुद्धा नको. का बरं वैकुंठ नको? नामदेवरायांनी देवाला विचारलं तुम्ही आम्हाला वैकुंठ देता का? सध्या तुम्ही कुठे राहतात? देव म्हणले आम्ही सध्या भारत देशामध्ये, आशिया खंडामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, पंढरपूर गावामध्ये विटेवर उभा आहे आणि कटेवर माझे हात आहे. देवा तुम्ही जर पंढरपुरात राहतात तर आम्हाला वैकुंठाला का पाठवतात? जिथं तुम्ही ना तिथं आम्ही. सोपं करते आहे का? मुंबईचे पाहुणे नाशिकला आले. नाशिककरांनी जरा चांगला पाहुणचार केला आणि सवय नाशिककरांना दादा, नाशिककरांनी चांगला पाहुणचार केला, उत्तम पाहुणचार केला. पण नाशिककर त्या मुंबईकरांना म्हटले आजच्या दिवस मुक्काम करा. फार लांब जायचं तर ओढाताण करण्यापेक्षा आज मुक्कामी राहा. पाहुण्यांनी ऐकलं, मुक्काम करायचा ठरला. जेवण केलं आणि पाहुण्यांनी विचारलं झोपायची व्यवस्था? म्हणले तुम्ही सगळे पाहुणे आतल्या खोलीत झोपा आणि आम्ही सगळे बाहेर झोपतो. पाहुणे म्हटले घर तुमचं, आम्ही आतल्या खोलीत आणि तुम्ही बाहेर, शोभा देत नाही. तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर आतल्या खोलीत झोपा. घरचे म्हणले जमणार नाही, 4 वर्ष झाले आम्ही आज झोपत नाही. पाहुणे म्हणले कारण? अहो कारण असं आहे आतल्या खोलीत फार ढेकणं झाले आणि ते चावून वेळ काढतात म्हणून तुम्ही आज झोपा ना आम्ही बाहेर. पाहुणे म्हणले का हो तुम्हाला ढेकणं चावतात आम्हाला चावत नाही का? जिथं तुम्ही तिथं आम्ही. पांडुरंगा तुम्हाला वैकुंठ आवडत नाही मग आम्हाला वैकुंठाला का पाठवतात? जिथं तुम्ही तिथं आम्ही. वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासदे पंढरी सर्व काळ. आम्हाला इथे वास दे, इथे पंढरपुरात आम्हाला राहू दे. मग नामदेवरायला विचारलं कशाला यायचंय तुम्हाला? यायचंय का जन्माला? नामदेवराय म्हणले हो, मला पुन्हा परत जन्माला घाला एवढीच माझी मागणी. मग लोकांनी विचारलं नामदेवराय जन्माला कशासाठी यायचे? नामदेवरायांनी सांगितलं पुन्हा जरी जन्माला आलो आणि पुन्हा जरी आलो तरी माझ्या सेवा पूर्ण होणार नाही. त्या सेवा करण्याकरता मला जन्माला यायचंय. लोकांनी विचारलं कोणत्या सेवा? तर पहिल्या 3 सेवा पहिल्या चरणामध्ये. घालीन लोटांगण वंदिना चरण, घालीन लोटांगण वंदिना चरण, घालीन लोटांगण वंदिना चरण, घालीन लोटांगण वंदिना चरण. घालीन लोटांगण
नाशिक जिल्ह्याचं नाक आहेत महाराज, असं गोडवाय आवाजामध्ये, असं छान. घाली लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे. हे देवा, पहिली सेवा मी तुला लोटांगण घालेन. लोटांगण घालणं म्हणजे काय हो? तुम्ही जे घालतात ना ते लोटांगण नाही, साष्टांग दंडवत करणं म्हणजे लोटांगण घालणं. पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत परिपूर्ण त्याला अर्पण होणं म्हणजे लोटांगण घालणं. पण लोटांगण घालण्याकरता एक गुण असावा लागतो आणि एक दोष काढावा लागतो. दोषाचं नाव आहे अहंकार आणि गुणाचं नाव आहे नम्रता. नम्रता असेल तर आपल्याला लोटांगण घालता येतं, अन्यथा नाही. म्हणून घाली लोटांगण. दुसरी सेवा वंदीन चरण. वारकरी संप्रदाय एकमेकाच्या पाया पडायला शिकवतो. हा मोठा आहे तो छोटा आहे अजिबात नाही. संप्रदायामध्ये अधिकार नसला वारीत चालला तरी पाया पडावं लागतं, तरी माऊली म्हणावं लागतं. म्हणून संप्रदाय मोठा झाला. पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पंढरीच्या लोकाला अभिमान नाही, म्हणून वंदीन चरण. त्याच्या चरणावर वंदन करता आलं पाहिजे. पंढरपुरामध्ये गेलात ना तर त्याचे चरण आम्हाला दिसले पाहिजे बरं का. 100% त्याचं चरण दिसले पाहिजे. पण खरं सांगा, दर्शन घेताना कोण कोण त्याचं चरण पाहतो? एक तर तुम्ही 2-3 दिवस उभे असतात बारीमध्ये, बरोबर ना, आणि असले एका हातात पिशवी असते, त्याच्यामध्ये हार असतो, बुक्का असतो, पेड्याचा प्रसाद, खडी साखर सगळं घेऊन आता देवील आता देवील आता देवील वाट पाहत पाहत जातो. आणि देव जवळ आला सगळं तिथं ठेवतो आणि डोळे बंद करतो आणि तेवढ्यात तो ढकलतोय पण तरी दर्शन होत नाही. नेमकं जे पाहायचं ते राहून जातं. तो तुमच्या तुळशी माळाचा उपाशी नाही दादा. तो तुम्ही पेढे नेले त्याच्यावर खुश होणार नाही, पण श्रद्धेने त्याचं दर्शन करा. म्हणून चरणावर वंदन करता आलं पाहिजे आणि डोळ्यानं फक्त त्याचं रूप पाहता आलं पाहिजे. फक्त त्याचं रूप पहा. कारण जगामध्ये फक्त एकच सुंदर आहे, तेवढाच. या जगामध्ये जेवढे सुंदर रूप दिसत आहेत ना, इथं बसलेले असतील जगामध्ये, त्या सुंदर रूपाकडे बघून आपण भाळून जातो. पण एक सांगू, जे वरतून सुंदर आहे ते आतून सुंदर असतीलच असं अजिबात नाही हो. तरी डोळे पाहायला नको ते पाहतो. विचार करा, जर डोळ्यांनी नको ते पाहिलं तर आयुष्याचं नुकसान होतं. विश्वामित्राला रंभेच्या मागे कुत्र होऊन जावं लागलं महाराज. हे डोळे दोषी होते हो, वासना निर्माण झाली. संप्रदायामध्ये तुमच्या डोळ्यामध्ये एवढं जरी पाप आलत ना दादा, तर तुम्ही आयुष्यभर केलेला परमार्थ एका सेकंदात वाया गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सेकंदभराचं पाप सुद्धा आपल्या डोळ्यात येता कामा नये, मनात येता कामा नये. दादा, एखादी स्त्री सुंदर आहेत ना, तिच्याकडे बघू नका असं माझं म्हणणं नाही, पण तिच्याकडे बघितल्यानंतर आपली बहीण आहे, आपली आई आहे, हा भाव तुमच्या अंतःकरणात निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर की नाही? म्हणून ऐका, मला सांगायचं एवढंच आहे की बाह्य रंगाने जे सुंदर दिसतात ते सुंदर आतून असतातच असं नाही ना. किती रूप आहेत सुंदर बघा. म्हणून मी लोकांना सांगत असते, इथं बसलेले तरुण मुलं बिन लग्नाचे असतील त्यांना माझी विनंती आहे, जे बिन लग्नाचे त्यांना विनंती आहे, पोरगी पाहायला गेलात ना न सांगता जा, तेव्हा तिचं खरं रूप कळल. सांगून गेला की ती थरावर थर इतके चढवून बाहेर येते. काही लग्न झाल्यावर विचारतात तिच्याशीच केलं का, कोणाशी केलं कसं काय, एवढे मेकअप केलेले असतात महाराज. म्हणून काय भुलला असी वरली या रंगा. वरच्या रंगाकडे पाहून भुलून जाऊ नका. याच्याही पुढचं बोलू का, या जगामध्ये काही लोक दिसायला वरतून फार गोरे आहेत, पण आतून जर काळे असतील तर वरच्या गोऱ्या रंगाला काय करतात. काही लोक आतूनही काळे आणि बाहेरूनही काळे, पण जो आतूनही सुंदर आहे आणि बाह्य रंगाने सुंदर आहे, किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी राजस सुकुमार मदना रवि
आमच्या राणीताई असो. महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा किती सुंदर आहे, इतका सुंदर आहे म्हणून या डोळ्याने फक्त त्याचं रूप पहा. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. म्हणून घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे. देवा एवढ्यावरच थांबणार नाही तर पुढच्या 3 सेवा सुद्धा मला करायच्या आहे आणि त्याच्याकरता मला जन्माला घाल. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. प्रेमे अलिंगीण आनंदे पूजिना. प्रेमे अलिंगीण आनंदे पूजिना. प्रेमे आलिंगन आनंदे पूजिना. प्रेमे आलिंगन आनंदे पूजिना. प्रेमे अलिंगीण आनंदे पूजिना. भावे ओवाळीन म्हणे नाम. प्रेमे अलिंगीण आनंदे पूजिना. भावे ओवाळीन म्हणे नाम. भावे भावे ओवाळीन म्हणे नाम. घालीन लोटांगण वंदिन चरण. घालीन लोटांगण वंदिन चरण. घरी लोटांगण वंदिन चरण. घरी लोटांगण वंदिन चरण. प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन. क्या बात आहे विशाल महाराज. बघा तुमच्याकरता किती टाळ्या वाजल्यात हं? सगळ्या पुरुष मंडळीने टाळ्या वाजवल्या म्हणजे त्यांना काय दाखवायचं होतं का तुमच्याशिवाय आमचा परमार्थ पुरा होऊ शकत नाही. हरकत नाही तुम्ही असेल तर आम्ही संप्रदाय सांगतो यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सर्वांना इथे अधिकार आहे. सकळांचे येते आहे अधिकार. परमार्थ खेळीमेळीचा असावा. हा एकवटून नसावा. फार गोड गायलेत हे कुठं कमी पडत नाही. उंच आवाज आहे छान आवाज आहे असं. महाराज म्हणतात प्रेमी आलिंगन आनंदे पूजने. प्रेमाने तुला आलिंगन दे. जन्माला आलो ना पहिला आलिंगन देण्याची पद्धत आहे. अजूनही पंढरपुरात गेलात तर गरुड खांबाला आलिंगन दिल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पूर्ण होत नाही. तुम्ही बघा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला भेटला की तो आलिंगन देत असतो. आता आलिंगनाची पद्धत जरा मला वाटतं कमी पडत चालली दादा. पहिलं तुम्ही पहा पहिले आलिंगन द्यायचे एकमेकाला भेटायचे. आता लांबूनच जय हरी तुम्ही तुमच्या दारी आम्ही आमच्या घरी जय हरी. हां नंतर रामकृष्ण हरी निघालं. नंतर नमस्कार बरोबर आहे तिथपर्यंत बरं होतं बरं वाटत होतं एकमेकाला पाहून हसत होते नमस्कार करत. आता महाराज रस्त्याने 2 गाड्या 2 वारकऱ्यांच्या एकमेकाला क्रॉस होतात. एक इकडे जाते एक इकडे जाते. काच तर खाली करावा ना. ते दोघंही एकमेकाला हॉर्न वाजवतात जय हरी घालतात आणि निघून जातात. काचा सुद्धा खाली होत नाही. इथपर्यंत गेला समाज आपला. पण मला सांगायचंय पहिलं आलिंगन देण्याची पद्धत होती. आलिंगन दिलं ना महाराज तर आनंद वाटता येतो आणि दुःखही वाटता येतं. तुम्ही अजूनही ज्यांच्या घरी कोणी गेलं ना तर तिथे गेल्यानंतर गळा भेट घेतो का कारण त्याचं दुःख हलकं होत असतो. म्हणून प्रेमी आलिंगन आनंदे पूजिन. आनंदाने तुझी पूजा करी. सद्भावानं तुला ओवाळी आणि याच्याकरता मला जन्माला घाल. याच्या पलीकडे माझी मागणी नाही. ही नामदेव रायाची मागणी. आणि आपल्याला जर देवाकडे मागायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट कर्म चांगलं करावं लागणार आहे दादा. आणि कर्म जर चांगलं करायचं असेल तर एक हिंदू धर्माचं पालन करावं लागणार आहे. आपल्याला आपल्या धर्माचं पालन करणं सध्या काळाची गरज आहे दादा. सध्या हिंदू झोपलेत. हिंदू जागे व्हायला तयार नाहीयेत. आणि आमच्यासारखं हिंदू धर्मावर बोलायला लागलं की लोक आम्हाला विचारतात ताई तुम्ही हिंदू धर्मावर बोलतात नेमकं तुम्ही कोणत्या पक्षाच्या. आम्हाला काय घेणं आहे कोणत्या पक्षाचं महाराज का बरोबर की नाही. काय घेणं आहे आपल्याला कोणत्या पक्षाशी. एक सांगू या नारदाच्या गादीवर आहे जो पक्ष हिंदू धर्माचा संपूर्ण वारकरी संप्रदाय त्याचा याच्यात अजिबात शंका नाही. जो आमच्या हिंदू धर्माचं पालन करेल त्याचे आम्ही आहोत. आम्ही झोपलोय जागं होणं आज काळाची गरज आहे दादा. आज आमच्या हिंदू धर्माचं पालन होतंय. जरा जा आणि दुसऱ्या धर्माकडे अरे एवढ्याशा मुसलमानापासून तर वृद्ध मुसलमानापर्यंत नमाज पठण करायची वेळ झाली तर बरोबर
शुक्रवारी नमाज पठण करताना दिसतात. भंगारच्या दुकानात असू द्या, केळीच्या गाडीवर असू द्या, तरी नमाज पठण करायला जातात दादा. कारण त्या मुस्लिमांना त्यांच्या धर्माबद्दल अभिमान आहे. मग तुम्हा हिंदूंना आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? असायला पाहिजे. पण आपण फक्त बोंबलतोय. गर्व से कहो हम हिंदू है, गर्व से कहो हम हिंदू है. गोठ्यात गाय राहिली नाही, घरात माय राहिली नाही, आणि देवघरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ राहिला नाही, आणि कशाला हिंदू आहेत म्हणतात? अरे स्वतःला हिंदू म्हणायचं असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय आणि देवघरातली ज्ञानेश्वरी सांभाळता आली पाहिजे, तर स्वतःला हिंदू म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे, अन्यथा नाही. पण कुठे आमच्या धर्माचं पालन? अरे ते जर दर शुक्रवारी नमाज पठण करायला जातात, तर इथं बसलेल्या संपूर्ण हिंदुत्वाला माझी एक विनंती आहे, जवानांना, तरुण मुलांना एवढीच विनंती आहे, ते जर शुक्रवारी नमाज पठण करायला जातात तर आपली संपूर्ण गावातली तरुण मित्रमंडळ एकत्र या आणि आठवड्यातनं निदान शनिवारी का होईना मारुती मंदिरामध्ये हनुमान चालीसा घ्या, तर आपल्या हिंदू धर्माचं पालन आहे. आमच्या हिंदू धर्माचं पालन आपण केलंच पाहिजे. सध्या महिला मंडळ, आपली मुलं सध्या कॉन्व्हेंटला आहे, सध्या इंग्लिश मिडियमला आहेत. आमच्या मुलांना बकरी ईद माहीत आहे, आमच्या मुलांना नाताळाची सुट्टी माहीत आहेत. पण हिंदूंच्याच मुलांना सध्या आषाढी कार्तिकी पौषवारीत जर माहीत नसेल तर हिंदू धर्माला सर्वात मोठी काजळी आहेत, लक्षात ठेवा. निदान घरात राहतात. मी म्हणत नाही तुमच्या मुलांना इंग्लिश बोलायला शिकवू नका, सगळे विषय शिकवलेच पाहिजे, इंग्लिश मिडियमला पाठवलं पाहिजे. पण आपल्या मुलाला घरामध्ये ग्रंथाचं शिक्षण, संत परंपरा, ग्रंथ परंपरा, वारकरी संप्रदाय शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या मुलांना धर्माचं शिक्षण देणं आज काळाची गरज आहे दादा. आज धर्माचं पालन होत आहे. अरे विचार करा, आमच्या धर्माला आज किती त्रास आहे. आम्ही म्हणतोय मला स्वातंत्र्य मिळालंय, स्वातंत्र्य मिळाले. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काश्मीरमध्ये काल परवा घडलेला प्रकार डोळ्यासमोर आठवला पाहिजे दादा. तिथं विचारत नव्हते तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तिथे दहशतवादी विचारत होते तुम्ही कोणत्या धर्माचे आहात. अरे हिंदू धर्म म्हटलात की तिथंच त्या दहशतवाद्यानं त्या हिंदू धर्मातल्या माणसाला मारून टाकायचं, इतका दहशतवाद घडतोय महाराज देशामध्ये. याच्यावर काय करू शकतो आपण? याच्यावर उठून एकच विचार करायचा. दहशतवादी विचारत होता तू कोणत्या धर्माचा आहे आणि त्याला मारल्या जात होतं, तर आपल्याकडे एकच पर्याय आहे. आता कोणत्याही दुकानामध्ये खरेदी करताना असं विचारा की तू कुठल्या धर्माचा आहे, आणि हिंदू धर्माचा असेल तरच खरेदी करा, नाही तर त्यांच्याकडनं एकही रुपयाची गोष्ट घ्यायला मात्र काहीच गरज नाहीये महाराज. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हिंदू झोपलेत महाराज, अजून कळत नाही, आपल्या घरात येत नाही तोपर्यंत आम्ही बेसावध आहोत. वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे पण दुसऱ्याच्या घरात, वाटतं संभाजी महाराज घडावेत पण दुसऱ्याच्या घरात. महिला मंडळ, माझी विनंती आहे तुम्हाला, नाटक पाहून घराचा तमाशा करण्यापेक्षा कधीतरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांचा छावा पाहून या. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आमच्या धर्माचं पालन केलं पाहिजे. सध्या धर्माला ग्लानी लागलीत महाराज, सध्या धर्माला काजळी लागायला लागलीत. कुठे आहोत आम्ही? झोपलोयत आम्ही, आम्हाला घेणंच राहिलं नाहीये. टवाळखोरपणा करायचा, व्यसनाच्या अधीन व्हायचं. आज आम्हाला आमच्या धर्माशी काही घेणं राहिलं नाही. आपण आपल्या धर्माचं पालन करणं काळाची गरज आहे. माझ्या 2 तासाच्या कीर्तनामधून काय घेतलं काय सोडलं याच्याशी कर्तव्य नाही, पण जाता जाता मारुतीरायाच्या चरणी एकच प्रार्थना करेन, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना, हे भगवान तेरी अदालत में हमारी जमानत रखना. मैं रहूं या ना रहूं, मेरा हिंदू धर्म सही सलामत रखना. माझा धर्म टिकला पाहिजे दादा. किती शास्त्रं, किती पुराणं, किती वेदांत सांगायचे, धर्मच टिकला नाही तर काय करणार आहे. काही काही लोक येतात, ताई ज्ञानोबाराय तुकोबारायांनी एवढं लिहून ठेवलं, तुम्ही छत्रपतींवर का बोलतात? महाराष्ट्रातल्या तमाम कीर्तनकारांना माझी विनंती आहे, रोजच्या कीर्तनामध्ये किमान 10 मिनिटं तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोललंच पाहिजे, ही माझी सर्वांना विनंती आहे.
कारण माझे राजे होते म्हणून इथं आपण सगळे बसलोयत महाराज. माझे राजे होते म्हणून मंदिरावर कळस होता. माझे राजे होते म्हणून मन मोकळ्यानं आम्ही जगत होतो. अरे नसते राजे तर मंदिरावर कळस नसता राहिला. अरे नसते राजे तर तुम्ही आम्ही नसतो राहिलो. आणि महिला मंडळ ऐका, नसते आमचे छत्रपती शिवाजी महाराज तर तुम्हाला बुरखा पांघरावा लागला असता, तुम्हाला गोल टोप्या घालाव्या लागल्या असत्या. आज आम्ही मन मोकळ्याने जगतोय हे केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे आमच्यावर उपकार आहे आणि हे विसरता कामा नाहीत महाराज, अजिबात नाही. त्या राजाला आम्ही आठवलं पाहिजे. दादा मला आनंद वाटलात की नाही. इथे आल्याबरोबर छत्रपतींच्या गळ्यामध्ये पुष्पहार घालायला लावला. मी तर म्हणते प्रत्येक सप्ताहाला जसा पांडुरंगाचा फोटो दिसतोय तसा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसलाच पाहिजे. कारण हे सप्ते केवळ त्यांच्यामुळेच होत आहेत हे मान्य करावं लागणार आहे. अरे काय होता शिवाजी राजा, नाही केली त्यांनी मजा, सुखी केलीत त्यांनी प्रजा, असा होता माझा शिवाजी राजा महाराज. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, शिवाजी माझा जाणता राजा. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. शिवकाळात नांदत होती सुखान सारी प्रजा, सुखान सारी प्रजा. म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. शिवाजी माझा जाणता राजा, म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा. हे शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती नामक दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामक दैवत छत्रपती. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, छत्रपती नामचे दैवत छत्रपती. हे गिरीशी खरी किरीटा परी, गिरीशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो पळाला. तो बापाचा बापर भाग शिवबा जन्मला, तो बापाचा बापर भाग शिवबा जन्मला. तो बापाचा बापर भाग शिवबा जन्मला, तो बापाचा बापर भाग शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम. क्या बात आहे, वाह. तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी आनंदाने उफाळ्या फुटतात महाराज, असं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलं येतो. म्हणून माझे हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे, एक सांगू, हिंदू धर्माचं पालन करा. कर्म जर चांगले करायचे, आईवडिलांचा सांभाळ करा, 100% केला पाहिजे. जास्त बोलत नाही, माझा वेळ संपलाय. खूप बोलायचं आहे मला, पण पुन्हा परत संधी आली तर मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. ऐका, असू द्या. खूप लोक हुशार आहेत सर तुमची, इशाऱ्यावर लगेच कळून घेतात असं. मला सांगायचं एवढंच आहे. खरं तर खूप बोलायची इच्छा आहे, पण 100% इतका गोड उत्सव आहेत मनात, इच्छा नाही जायची. पण सगळे तिकडं तुम्हाला खोटं नाही सांगत, 70-80 हजार लोक तिकडं वाट पाहतात आणि त्यांना सोडून तुमच्या सप्तात आले आहेत. असं जाता जाता एवढंच सांगेल, आईवडिलांची सेवा करा. एक सांगू तुम्हाला, आईवडील जर तारुण्यात आपलं ATM कार्ड होऊ शकतात, तर म्हातारपणात आपण त्यांचं आधार कार्ड का होऊ नये? कळतंय का तुम्हाला? म्हणून त्यांचं आधार कार्ड व्हा. मरताना तरी निदान त्यांना आधार देणं आपलं हे कर्तव्य आहे. म्हणून आधार द्यायला शिका, कर्म उत्तम करा. एकदा जोरदार हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन म्हणा. विठोबा रखुमा
बघा, समस्त ग्रामस्थ वडगाव पंगू आयोजित श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व महिला सप्ताह, खरं तर ब्रह्मस्वरूप सद्गुरू लहरीनाथ महाराज हरिभक्तपरायण वैकुंठवासी नामदेव महाराज शिंगवे, वैकुंठवासी हरिभक्तपरायण श्याम महाराज शास्त्री रायपूर यांच्या आशीर्वादाने, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज शिंगवे यांच्या सोज्वळ प्रेरणेने, तसंच अखिल भारतीय वारकरी संस्थान, तसंच वडगाव हरिभक्तपरायण माधव महाराज खताळ मठाधिपती पुंतांबा, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ, गुरुकृपा महिला भजनी मंडळ, विश्व हिंदू परिषद प्रांत अध्यक्ष हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सदगीर यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहातील आजची ही जागराची सेवा समस्त ग्रामस्थांकडनं माझ्याकडे देण्यात आली. आदरणीय आमच्या चव्हाण सरांनी मला संपर्क केला. खरं तर चव्हाण सरांचं खूप अट्टहास आहेत आणि योगदानही खूप आहेत, आणि ज्याचं योगदान आहे त्याचं नाम उल्लेख करणं आमचं कर्तव्य आहे. दादा खूप तळमळीचा हा परमार्थ आहे. खरं तर तुम्ही बघा, त्यांच्याकडे पाहिलं ते एक फोटोग्राफरही वाटतात. ते मला गोळी घेऊन आलेत म्हणून माझ्यासाठी डॉक्टरही झालेत. बरोबर आहे की नाही? सगळ्याच गोष्टी आहेत त्यांच्याकडे सामावून आलेल्या आहेत. आणि म्हणून चव्हाण सर, मनापासून तुमचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. तुम्हाला सगळेही सहकार्य करणारे ग्रामस्थ त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. गावाकरता सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. खूप मोठा उत्सव आहे हा, खूप छान उत्सव आहेत. पण आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करते. खरं तर आजची कीर्तन सेवा कैलासवासी सुनील वाल्मिक झालटे यांच्या स्मरणार्थ श्रीकांत यांच्याकडून माझ्याकडे देण्यात आली. ही कीर्तन सेवा त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सेवा घ्यायला खूप मोठं भाग्यवान लागतं, पुण्यवान लागतं. आणि त्यांचे वडील गेले आणि त्यांच्या निमित्तानं ही कीर्तन पुष्प ही सेवा त्यांनी घेतलेली आहे. खरं तर पितृ आशीर्वाद 100% त्यांना मिळतील याच्यात अजिबात शंका नाही. अशीच सेवा वेळोवेळी त्यांच्याकडनं घडो ही विश्वगुरू निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करते. खूप खूप शुभेच्छा देते त्यांना. आजची संध्याकाळची जी पंगत आहेत, लक्ष्मी आई मंदिर परिसर, गावठाण विठ्ठल मंदिर परिसर, भडाणे रस्ता, ग्रुप नंबर 7, त्यांचं आजचं मात्र अन्नदान सेवा आहे. जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. कारण तेथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी कुळाचा उद्धार होत असतो. म्हणून त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. या कार्यक्रमाला आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाचार्य वारकरी संप्रदायाचं महिला वर्गाचं खूप मोठं वैभव आहे. खरं तर त्यांच्यासारखा पखावज आणि त्यांच्यासारखा मृदुंग महिलांमध्ये कोणी वाजवत नाही. आज नाक आहेत त्या आणि फार गोड वाजवतात. आणि आजच्या अशा परिस्थितीत त्यांनी वाजवणं म्हणजे माझ्यासाठी फार भूषणाची गोष्ट आहे. खरं तर त्यांना कुठून साथ मिळत होती, कुठून नाही हे मला कळत होतं. आणि कंटिन्यू ह्या तिघांकडेच पाहून त्यांना वाजवावं लागत होतं. म्हणून मला कळालं नेमकं काय होतं आहे. म्हणून एवढ्याही परिस्थितीमध्ये इतकं सुंदर वाजवलं. म्हणून आदरणीय आमच्या यशोदाताई त्यांचं देखील मनापासून ऋण व्यक्त करते. खूप गोड आहे त्यांचा स्वभावही. मनापासून त्यांचंही ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तपरायण नाशिक जिल्ह्याचं भूषण, तसंच आमच्या भगिनी, आमच्या सहकारिणी असणाऱ्या आमच्या रुपालीताई, त्यांच्याकरताही जोरदार टाळी वाजवा. गोड गायन आहेत. खरं तर तुमच्या गावाला ही सगळी मंडळी मिळणं म्हणजे तुमच्या गावाला रत्न, माणिक, मोती असंच मिळाले दादा. आणि तुम्ही सुद्धा शोधून आणलेत बरं का. हे एवढं सोपं नाही हे सगळं जमून आणणं. आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य कीर्तनही सुंदर करतात, प्रवचनही छान आहेत आणि गायनही उत्तम आहेत. अशा सर्व गुण संपन्न असणाऱ्या आमच्या राणीताई दौंड, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. खूप मोठं नाव झालं आहे आमच्या राणीताईंचं. त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करून आदरणीय आमच्या समवेत आलेले हरिभक्तपरायण आमचे गायनाचार्य विशालजी महाराज नन्नावरे, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. माझ्या सगळ्या महिला भजनी मंडळ, ही सगळी नावं तुमचीच होती ना भजनी मंडळाची, सगळ्या नवीनच तयार झाल्यात आणि तयार होणं गरजेचं आहे. ही भूषणाची गोष्ट आहे. मला सांगा, पुरुषांचे सप्ते करून किती टाळकरी तुमच्या गावात तयार झाले नवीन, पण महिलांचे सप्ते करून झाल्या की नाही या बिचारे तयार? तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. हां, मान्यच करावं लागणार आहे. म्हणून माझ्या सगळ्या महिला भगिनी, आणि खरं सांगू, तुम्ही इथं उभ्या राहतात याला कारण तुमच्या पतिदेवांचा पाठिंबा तुम्हाला आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. कारण हे एकमेकाविना आहेत बरं का. म्हणून सगळ्या महिला भजनी मंडळाचं मी मनापासून ऋण व्यक्त करते. दोन्ही चोपदार मला फार आवडल्या बरं का, छान आहेत, मस्त आहे. त्यांनी मला जपून आणलं आणि जपून नेतील अशी माझी इच्छा आहे.
आणि म्हणून दोन्ही चोपदेदारांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गोड आहेत असं. साऊंड सिस्टीम उत्तम, गुरु माऊली साऊंड सिस्टीम कातरवाडी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. ऑपरेटिंग अतिशय उत्तम, म्हणून आपलं मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या समवेत आलेले माझे पतिदेव आदरणीय हरिभक्त परायण मृदुंगाचार्य सतीश महाराज जगताप, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. त्यांना अजिबात वाकडं तिकडे चालत नाही, म्हणजे त्यांना स्वरातच लागतं बरं का. असो ते बसल्या बसल्या स्वर चेक करत असतात, कोणाचं चुकतोय कोणाचं चुकतोय. पखावज उतरला की लावून देणं हे त्यांचं काम आहे. वास्तविकता आणि मलाही कार्यक्रमापर्यंत पोहोचवणं हे व्यवस्थित त्यांनी जर ठरवलं तिकडंच गाडी बंद पाडायची ते तसंही करू शकतात, पण इथपर्यंत घेऊन आले त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर खूप मोठा पाठिंबा माझ्या पाठीमागे आहेत. हा कार्यभार सांभाळत असताना फार मोठा सहकार्याची भावना त्यांची आहेत. आदरणीय आमचे बंधू अमोलभाऊ उकारडे, त्यांचंही मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आमचे बंधू आदरणीय आमचे शिवाजीभाऊ कसबे, खूप मोठं काम आहे त्यांचं, धर्माकरता प्रचार प्रसार अत्यंत मोठं काम, त्र्यंबकेश्वरमध्ये राहतात, त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे महाराजजी, महाराजांचं नाव माधव महाराज, आपलं देखील नाव घेतलं का मी? हो. हां, अरे वा, क्या बात आहे. मी माझं भाग्य समजते बाबा, आपण कीर्तनात आहात, आपलंही मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे महाराज विठ्ठल महाराज असो, महाराजही कीर्तनात बसले, कीर्तनही व्यवस्थित ऐकलं म्हणून त्यांचंही मनापासून ऋण व्यक्त. माझ्या महिला वर्ग पुरुष वर्ग आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करते. गेली 2 तासापासून यूट्यूबला जाणारी का कार्यक्रम? हां, काय चॅनेलचं नाव आहे? छंद पंढरीचा. छंद पंढरीचा. क्या बात आहे. छंद पंढरीचा नाव खूप सुंदर आहे. इथून पुढे प्रत्येक कीर्तनकाराला हेडलाईन छान द्या, तुम्हाला जसं नाव दिलं तसं. हां, अगदी छान द्या आणि सुंदर आहेत. आपली शूटिंग मी बघितले, एक कीर्तन मला ग्रुपवर दादांनी सरांनी टाकलं होतं. असो, दादांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करून मला घाई थोडीशी जावं लागणार आहे, तरीसुद्धा मी माझी ड्युटी पूर्ण केली. कोणाला काही शंका कुशंका पडणार नाही याची मला गॅरंटी आहे. आता गोड सर्वांनी हात वरती करायचे, ज्यांना 2 हात आहेत त्यांनी. मागची उभी असणारी मंडळी जे जेवायला आले त्यांनी सुद्धा हात वरती करा.